अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ महाराज कोण आहेत हा कुठल्याही नवीन भक्ताला पडणारा किंवा इतर कुणालाही पडणारा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर आपण या व्हिडिओच्या मार्फत मिळवणार आहे. सर्वप्रथम भगवान दत्तात्रय सर्व अवतारांचे मूळ यांच्याविषयी आपण माहिती घेऊया. भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्रिदेव स्वरूप आहे. ते संपूर्ण सृष्टीचे पालन, रक्षण आणि संहार करतात. त्यांचे जे अवतार आहेत ते संत, गुरु या स्वरूपात असतात. त्यानंतर भगवान श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवान दत्तात्रयाचे पहिले अवतार मानले जातात, जे की 12व्या ते 13व्या शतकाच्या दरम्यान होऊन गेले. त्यांनी कुर्मपूर, विठापूर, आंध्र प्रदेश येथे जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभांनी भक्तांना आत्मज्ञान, गुरुसेवा, भक्ती आणि साधनेचे मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती 14व्या ते 15व्या शतकात होऊन गेले. ते श्रीपाद श्रीवल्लभांचे दुसरे अवतार मानले जातात. त्यांनी सनातन धर्माचा आणि वेदांचा प्रचार केला आणि सन्मार्ग, आत्मशुद्धीचा संदेश दिला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे आपल्याला अवतार रूपी लाभले, ज्यांचा की कालखंड 15व्या ते 19व्या शतकात मानला जातो. यांना श्री नृसिंह सरस्वती यांचा पुढील अवतार मानले जाते. त्यांनी अक्कलकोट, महाराष्ट्र येथे 22 वर्ष वास्तव्य केले आणि लोकांना आशीर्वाद दिले. त्यांचे प्रसिद्ध वचन "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे लोकांना जगण्याचा आधार देते. म्हणूनच श्री स्वामी समर्थ महाराज हे परब्रह्म स्वरूप आहेत आणि लोकांच्या दुःखांच्या, संकटांचे निवारण करतात. त्यांचे नामस्मरण केल्यानेच जीवनातली सगळी चिंता, दुःख, संकटे, आर्थिक संकटे सर्व काही दूर होते. आपण सर्वांनी स्वामी भक्ती करून आपले जीवन धन्य करावे. जय श्री स्वामी समर्थ.